नाशिकमध्ये आयकर विभागाने छापा सत्र सुरू केलेले आहे। शहरातील बीटी कडलं कन्स्ट्रक्शन, पावा कन्स्ट्रक्शनसह अनेक बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी ठेकेदारांवर आयकर विभागाने छापे मारलेत। 70 वाहनांमधून आयकर विभागाचे तब्बल 150 अधिकारी पहाटेच नाशिकमध्ये दाखल झाले। 20 ते 25 ठिकाणी धाड सत्र सुरू आहे। शासनाचा कोट्यवधींचा कर बुडवल्याप्रकरणी कारवाई केली आहे। कुणालाही कळू नये म्हणून मुंबईतील आयकर विभागाचे अधिकारी आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले, त्यानंतर पहाटेच ते नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यांनी ही छापेमारी सुरू केली आहे। ज्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे तिथली दृश्य आपल्याला दाखवतात आणि माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश खरे। अवैध मालमत्ता, आयकर बुडवणं आणि त्याचबरोबर अनेक बेकायदेशीर पद्धतीनं व्यवसाय करणं यामुळे नाशिक शहरामध्ये अनेक व्यावसायिक गोत्यात आलेत। आज पहाटेपासून 20 ते 25 विविध व्यावसायिकांवर नाशिक शहरामध्ये छापे पडलेत। आपण आहोत राजीव गांधी भवन जवळ। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पावा कन्स्ट्रक्शन या इमारतीजवळ आपण बघू शकतो। पावा कन्स्ट्रक्शन या ऑफिसमध्ये इन्कम टॅक्सचे छापे सुरू आहेत। जवळजवळ नाशिक शहरामध्ये बीटी कडलं कन्स्ट्रक्शन कंपनी, वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या मालकांवर आणि विविध बांधकाम व्यावसायिकांवर, ठेकेदारांवर हे छापे सुरू आहेत। एकूण 70 वाहनांमध्ये 150 अधिकारी हे विविध परिसरामध्ये विखुरले गेलेत। या सर्व अगदी गोपनीय पद्धतीनं ही सर्व कारवाई सुरू आहे। संपूर्ण जे काही यंत्रणा होती त्या यंत्रणेची दिशाभूल व्हावी, पोलिसांची दिशाभूल व्हावी या दृष्टिकोनातून औरंगाबाद, जालना या परिसरामध्ये सुद्धा हे छापे टाकले जात असल्याचं इन्फॉर्मेशन देण्यात आली आणि त्यानंतर तातडीनं नाशिक शहरात पहाटे हे छापे सुरू झालेत। मुंबईच्या विविध राज्यातील अधिकाऱ्यांच्या या सर्व टीम्स आहेत आणि आज सकाळपासून हे छापासत्र सुरू आहे। जवळजवळ 2 ते 3 दिवस हे छापासत्र सुरू राहील अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।